नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक WD सरकतोय. त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये देखील दोन्ही समुद्रातून येत असलेले बाष्पयुक्त वारे हे स्थानिक पावसाची निर्मिती करतायत. त्यामुळे काल देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे. आपण गेल्या आठवड्यामध्ये जर महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर जवळपास परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर आणि सांगलीच्या बऱ्याच भागात चांगल्यापैकी या आठवड्यामध्ये पाऊस झालेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारसं पावसाळी वातावरण नव्हतं. थोडं नांदेड, लातूरला हलक्या पावसाची नोंद झालेली आहे. आपण जर 1 मार्च ते जवळपास 22 एप्रिलपर्यंतचा अंदाज जर बघितला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्यापाठोपाठ जालना, हिंगोली आणि पुणे, आत्ता रिसेंटली सांगली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जवळपास जास्त पाऊस झालेला आहे. त्यापाठोपाठ नंदुरबार, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. बाकी ठिकाणी विशेष पावसाची नोंद झालेली नाही. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या 23 तारखेचा अंदाज आपण जर बघितला तर आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि आज विशेष म्हणजे कोस्टल भागामध्ये म्हणजे कोकण किनारपट्टीत उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आपण या ठिकाणी बघतो की उष्णतेची लाट कोस्टल भागामध्ये दमट उष्ण भाग अलर्ट देण्यात आला आहे. जसं पावसाचं प्रमाण कमी होईल तशी उष्णतेची लाट वाढणार आहे. त्यामुळे भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला 24 तारखेला मोठी उष्णतेची लाट दिसणार आहे. 25 तारखेला पावसाचं प्रमाण कमी होतंय, त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा भारतभर प्रभाव वाढताना दिसतोय. महाराष्ट्रासहित दक्षिणी भागामध्ये आणि दक्षिणी राज्यांमध्ये देखील पावसाचं प्रमाण राहणार आहे. 26 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातला पाऊस उघडेल, मात्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी काही तालुक्यांमध्ये त्याचा प्रभाव जाणवेल. विदर्भात आणि बऱ्याच राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. आपण 27ला बघतो उष्णतेच्या लाटेचा प्रभाव विदर्भ आणि थोड्याफार प्रमाणात छत्तीसगडमध्ये राहणार आहे. बाकी उष्णतेचा प्रभाव भारतातला कमी होतोय. आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडा दक्षिणी पट्ट्यात म्हणजेच कोल्हापूर, सांगलीच्या काही भागामध्ये पावसाच्या नोंदी गेल्या 48 तासामध्ये झालेल्या आहेत. बाकी महाराष्ट्रात विशेष पाऊस झालेला नाही. मात्र उत्तर कर्नाटक, तेलंगणाच्या काही भागातही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. केरळमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या आहेत. पूर्व भारतात झालेल्या आहेत. महाराष्ट्रात दोन्ही समुद्रातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होतंय. परंतु सध्या हे वातावरण देखील थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे. पुन्हा 26-27ला थोडं वातावरण ढगाळ स्वरूपात राहील, परंतु विशेष प्रभाव दाखवण्यात आलेला नाही. पुढील 5 दिवसाचा अंदाज घेतला तर विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये होईल असं वाटत नाही. मात्र थोडं धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये, सांगलीच्या दक्षिण भागामध्ये आणि सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात. कारण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ज्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होणार आहेत त्यालाच लागून काही जे तालुके आहेत सांगलीचे किंवा सोलापूर आणि धाराशिवचे, या ठिकाणी पाऊस होण्याची फक्त शक्यता येत्या 5 दिवसामध्ये आहे. बाकी महाराष्ट्रात विशेष पाऊस राहणार नाही. स्थानिक वातावरण तयार झाल्यास मात्र थोडं वातावरण राहील असं GFSचा अंदाज आहे. आपण जर IFS मॉडेलचा अंदाज बघितला तर या ठिकाणी घाटमाथ्यावर थोडी ढगाळ परिस्थिती आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागात थोडं वातावरण या मॉडेलने दाखवले 5 दिवसामध्ये. पुढील आयकॉन मॉडेलने वाटतं तर थोडं पावसाचं वातावरण अधिक दाखवलेलं आहे. आणि साधारणपणे जे स्थानिक वातावरण आहे हे अजून नाशिकमध्ये तयार होऊ शकतं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर ज्या ठिकाणी आपण काल वातावरण बघितलेलं आहे, पुण्यामध्ये असू शकतं तुरळक स्वरूपामध्ये. आणि थोडं सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा पूर्व भाग या ठिकाणी थोडं वातावरण किरकोळ स्वरूपामध्ये तयार होईल. विशेष पावसाची नोंद आता या 5 दिवसामध्ये लगेचच होईल असं दिसत नाही. या आठवड्यामध्ये एक श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं आणि केरळ, तामिळनाडू,
दक्षिण कर्नाटक या भागात जोरदार पाऊस देऊ शकतं असा एक अंदाज आहे. आणि साधारण 22 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत साधारणपणे या घटना घडू शकतात असा एक CFS मॉडेलचा अंदाज आहे. मान्सूनचा बेस साधारणपणे 20 मे ते 27 मेच्या दरम्यान तयार होईल. त्यामुळे आत्ताच्या CFSच्या अंदाजानुसार जो काही आठवडाभर अगोदर मान्सून अंदमानात येईल असं वाटत होतं ते आता सध्या तरी वाटत नाही, परंतु हा अंदाज सारखा बदलत असतो. त्यामुळे आपल्याला अजून 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि वादळी सिस्टम संदर्भामध्ये जे काही अंदाज देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला तरी अरबी समुद्रामध्ये पहिलं वादळ तयार होईल, शेवटच्या आठवड्यामध्ये मेच्या तयार होईल असा अंदाज देण्यात आला आहे. चंद्रपूरचा थोडा किंवा हिंगणघाटच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण आहे. बाकी विशेष वातावरण सध्या सकाळीच ECMW मॉडेल दाखवलेलं नाही आहे. मात्र आज या मॉडेलने दिवसभरात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, नाशिकचा काही भाग, पुण्याचा काही भाग, सातारा, सांगली, कोल्हापूरचा काही भाग या ठिकाणी देखील थोडं वातावरण आज राहण्याची शक्यता आहे, परंतु वातावरणात फार जोर नाही आहे. एकदम सामान्य अशा प्रकारचं स्थानिक वातावरण तयार होईल. काही ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण अनुकूल असेल त्या ठिकाणीच आज पावसाचा अंदाज आहे. पुढे आपण बघतो की हे वातावरण उद्या देखील स्थानिक स्वरूपात तयार होईल, परंतु खूप मोठ्या पावसाचं वातावरण सध्या नाही. स्थानिक जिथे वातावरण जुळेल त्या ठिकाणी या पट्ट्यामध्ये पाऊस होणार आहे. म्हणजे यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर, बीड, जालन्याचा काही भाग आहे, पुण्याचा आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर या भागामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडतील. अतिशय या ठिकाणी एक लक्षात ठेवा की सध्याचा पाऊस हा अतिशय कमी प्रमाणात आहे. म्हणजे आता पावसाचा जोर विशेष नाही आहे. स्थानिक वातावरण तयार झाल्याचंच हा पाऊस पडणार आहे आणि पावसाचा जोर देखील पुढे पुढे कमी होत जाणार आहे. आपण 27-28ला जसं बघतो की पावसाचा जोर कमी होणार आहे आणि वाऱ्याचा वेग मात्र मोठ्या प्रमाणात वाढेल असं दिसतंय. इथे मात्र आपण 2च मॉडेल अंदाज बघतो, ECMW आणि आयकॉन. तर आयकॉन मॉडेलने देखील थोडं कोल्हापूर, सोलापूर भागामध्ये आज पावसाचा अंदाज दिलेला आहे. सांगलीच्या भागातही ढगाळ वातावरण राहील, परंतु विशेष पावसाची नोंद तशी होणार नाही. 24 तारखेला मात्र पुणे जिल्ह्यामध्ये, लातूर, सोलापूर, बार्शी, करमाळा, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली भागात थोडं वातावरण स्थानिक राहण्याची शक्यता आहे, परंतु मोठ्या पावसाचं वातावरण सध्या कुठे दाखवलं जात नाही. स्थानिक पोषकता निर्माण झाल्यास गारपीट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो. कुठलेही मॉडेल सध्या तरी मोठ्या प्रकाराचा पाऊस या ठिकाणी दाखवत नाही. 24, 25, 26 फारसं वातावरण नाही, ढगाळ वातावरण मात्र या भागात राहील. कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं वातावरण राहील 28 पर्यंत. विशेष पुढे वातावरण नाही आहे. आज दुपारी 2 वाजता जर आपण अंदाज घेतला तर आपल्याला सर्वाधिक तापमान आहे चंद्रपूरमध्ये 42° दिसते आणि किमान तापमान हे मुंबईला 35° किंवा रत्नागिरीला 32° दिसत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीला 42° आपल्याला तापमान पुढील 48 तासामध्ये 24 तारखेला दिसणार आहे. तर सर्वाधिक तापमान जरी पूर्व विदर्भात असलं तरी सर्वात कमी हे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरीत 32° तापमान दिसते. त्यामुळे जसं पावसाचं प्रमाण कमी होईल तसं तापमान वाढण्याची देखील शक्यता आहे. 25 तारखेपासून पुढे तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो की साधारण गडचिरोलीमध्ये 43° तापमान असण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात 40 पार तापमान असणार आहे. त्यामुळे काळजी घ्या. उरलेला एप्रिल महिना असेल किंवा मे महिना असेल, हे उष्णतेचे महिने आहेत. पावसाचं प्रमाण जर राहिलं, गारपीट झाली तर उष्णता कंट्रोलमध्ये राहील, अन्यथा उष्णतेची लाट कायम राहणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.